एका धार्मिक संस्थेने व्यावसायिकाकडून शासनाच्या योजनेतून 4,80,000 रुपयाचे सौर पॅनल खरेदी केले। त्या रकमेचे 3 धनादेशही संबंधित व्यक्तीला प्राप्त झाले। त्यानंतर जीएसटीचा भरणाही संस्थेला करावा लागला। हा भरणा करून 1 वर्षाचा कालावधी उलटला तरीही संबंधित व्यावसायिकाला परतावा दिला नाही। या प्रकरणी मारेगाव पोलिसात तक्रार देण्यात आली आहे। पवन प्रमोद गोरकार राहणार वडगाव रोड यवतमाळ असे आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेल्या आरोपी व्यावसायिकाचे नाव आहे। त्याचे यवतमाळ येथेच रेणुका माता एंटरप्राइजेस नामिक प्रतिष्ठान आहे। त्याचा हा व्यवसाय नागपूर येथील सोलर मेळा नामक प्रतिष्ठानाशी संबंधित आहे। 17 नोव्हेंबर 2023 ला मारेगाव तालुक्यातील चिंच मंडळ येथील श्री समर्थ ब्रह्मचारी महाराज संस्थानने त्यांच्याकडून शासनाच्या योजनेतून सबसिडीवर सोलर पॅनल खरेदी केले। त्यानंतर संबंधित संस्थांकडून त्याने या सोलर पॅनल खरेदीपोटी वेळोवेळी 4,80,645 रुपयाचा भरणाही करून घेतला। त्यानंतर संस्थांचे विश्वस्त नरेश नामदेव जुमडे राणा डोंगरगाव मार्डी यांनी त्याच्याकडे रकमेच्या परताव्यासाठी पाठपुरावा केला। तेव्हा त्यांनी त्यांना जीएसटी आणि जीएमटी करायचा भरणा करण्यास सांगितले। ती रक्कमही संस्थांनी अदा केली। त्यानंतर त्याला शासनाकडून परताव्याचे वेगवेगळ्या रकमेचे 3 धनादेशही प्राप्त झाले, तरी देखील त्याने संस्थांना परतावा दिला नाही। या संदर्भात संस्थांच्या प्रतिनिधींनी तब्बल वर्षभर त्याच्याकडे पाठपुरावा केला, मात्र प्रत्येक वेळी तो उडवाउडवीची उत्तरे देत होता। त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विश्वस्त नरेश जुमडे यांनी अखेर 14 डिसेंबरला दुपारी मारेगाव पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दाखल केली। त्यावरून आरोपी व्यावसायिक पवन गोरकार याच्या विरुद्ध बांधवी 420 कलमान्वये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला।